सकल मातंग समाजातर्फे 2 ऑक्टोबरपासून विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आमरण उपोषण शिवतीर्थ मैदान येथे करण्यात आले होते। आज दिनांक 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता मातंग समाजाला अबकडनुसार वर्गीकरण आरक्षण मिळण्याबाबत तसंच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या जाचक अटी रद्द करण्यात याव्या, बँड कलाकारांना दरमहा 2000 रुपये मानधन देण्यात यावे, स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका ग्रामपंचायतमध्ये मातंग समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला नोकरी मिळावी, मातंग समाजातील झाडू व्यवसाय करण्यासाठी स्टॉल देण्यात यावे, या विविध मागण्यांसाठी सकल मातंग समाज व लहुजी संघर्ष सेनेतर्फे विविध मागण्यांसाठी आमरण अन्नत्याग आंदोलन करण्यात येत होते। यावेळी आज दिनांक 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता जळगाव शहराचे आमदार सुरेश भोडे व तहसीलदार शीतल राजपूत यांच्या माध्यमातून हे आंदोलन स्थगित करण्यात आले असून ज्यूस देऊन हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे। लवकरात लवकर मातंग समाजाला आपल्या विविध मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून आचारसंहितेनंतर या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मातंग समाजाला या प्रसंगी आमदार सुरेश भोडे यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे। या प्रसंगी आमदार सुरेश भोडे, तहसीलदार शीतल राजपूत, सामाजिक कार्यकर्त्या आशाताई अंबोरे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश अंबोरे, उपोषणकर्ता लहुजी संघर्ष सेनेचे राज्य युवक अध्यक्ष स्वप्नील सपकाळे, जिल्हाध्यक्ष सुभाष पगारे, नामदेव मोरे, रमेश कांबळे, गुरुदास भालेराव, रामचंद्र काळुंखे, कैलास जाधव, सागर अंबुरे, सुदाम सपकाळे, शशिकांत जाधव, मुन्ना पसोंदे, संदीप चौहान आदींची यावेळी उपस्थिती होती। मातंग समाजाच्या मागण्या होत्या त्या बऱ्याच त्याच्या अबकडच्या झाले पाहिजे, काही नियुक्त्या समित्या झाल्या पाहिजे आणि बऱ्याच आमच्या असे काही घटक त्यांना अजून न्याय मिळत नाही। काही योजनेचा असेल, वैयक्तिक असेल, घरासाठी अनुदान असेल, जागा असतील, तर ह्या पद्धतीने त्यांची मागणी होती आणि या माध्यमातून आज कलेक्टर साहेबांशी बोललो, कलेक्टर साहेबांनी तहसीलदार मॅडमला पाठवलं आणि आज आम्ही विनंतीनुसार त्यांनी स्थगिती दिली उपोषणाला आणि आम्ही विनंती केली की आता 2 दिवसात आचारसंहिता लागेल, 2 महिने इथे अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी लक्ष दिलं जाणार नाही, म्हणून आमच्या विनंतीला त्यांनी मान ठेवला, त्यांनी या उपोषणाला स्थगिती दिलेली आहे। पण जसं आचारसंहिता संपेल आम्ही स्वतः या गोष्टीचा पाठपुरावा करू। आज जे निवेदन दिलेले त्याचं PDF आम्ही निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे, उपमुख्यमंत्र्यांना दिलं आहे, कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये पाठपुरावा करून या समाजाला न्याय कसा देता येईल, कारण हा समाज पहिल्यापासून कष्ट करू आणि पाहत असाल तर खूप दारिद्र्यरेषेखाली याची जनगणना झालेली आहे, पण मला वाटतं बऱ्याच त्यांच्या मागण्या असतील, त्या मागण्याला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करणार।